लिंबी गाव निर्व्यसनी पोरं व्हावा, लिंबीतली दारू बंद व्हावा, गाणे ऐकायला काय उत्सर्ग, आणि गावातले सगळे पोरं शिकून मोठे व्हावा याच्यासाठी मी गाड्या वाढतो। सगळ्या ग्रामपंचायती पंचायत समितीला चक्रा मारतात त्यांच्या सिग्नेचरसाठी, पण त्या व्हिडिओचा टॅग दुसऱ्याला देता त्याला सिग्नेचरचा अधिकार दिला नाही। त्याच्यामुळे तालुक्यातल्या बऱ्याच ग्रामपंचायती आणि लोकांचे कामं फळवलेले आहेत, याची तुम्ही चौकशी करा। डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये जो आपण आमदार साहेबांसमोर होते, प्राथमिक आरोग्य केंद्राबद्दल मी जे आवाज उठवला आणि आमदार साहेबांनी त्याची दखल घेऊन ते लवकर करण्याचा प्रयत्न केला। गाव दारूमुक्त व्हावं, इथल्या युवा पिढीनं शिक्षण घेऊन मोठं व्हावं म्हणून देवाला नवस बोलून साकडं घालणारं आणि इथल्या जनसामान्यांच्या विकासासाठी आवाज उठवणारे हे आहेत रवींद्र तौर व या त्यांच्या पत्नी किरण तौर। जालना जिल्ह्यातल्या राजा टाकळी परिसरामध्ये शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात तौर पती-पत्नी गेल्या 28 वर्षांपासून अखंडपणे कार्यरत आहेत। मोठ्या संघर्षातून रवींद्र तौर यांनी किरण तौर यांच्या साथीनं स्वतःच्या कुटुंबाबरोबरच इतर असंख्य कुटुंबांना आधार दिलाय। सूर्योदय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या माध्यमातून सुमारे 40 गावातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते काम करत आहेत। आज त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये शिकलेल्या मुलांपैकी कोणी डॉक्टर झालंय, वकील झालंय, इंजिनियर झालंय, उपजिल्हाधिकारी आणि अशा अनेक विविध पदांवर ही मुलं कार्यरत आहेत। कुंभार पिंपळगाव परिसरात देवीदेगाव, मूर्ती आणि कुंभार पिंपळगाव या ठिकाणी हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, प्राथमिक शाळा, इंग्लिश मीडियम, मोठं वाचनालय काढून कुंभार पिंपळगाव परिसरातील 40 ते 50 गावच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची व्यवस्था केली आहे। या शाळेच्या माध्यमातून माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी असो, विद्यार्थिनी असो, कोणी डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, कोणी मिलिटरीत काम करतात, कोणी कक्ष अधिकारी झालेत, कोणी डेप्टी कलेक्टर झालेत, कोणी तहसीलदार झालेत। हा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यासाठी जो फायदा झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि हे सगळं करत असताना माझी पत्नी सौ किरण रवींद्र तौर ही ग्रॅज्युएट आहे, BEd आहे, स्वतः तिने पॉलिटेक्निक केलेलं आहे। हे सगळं करत असताना तिचा मला भक्कम पाठिंबा मिळालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून रवींद्र तौर यांची जालना जिल्ह्यामध्ये ओळख आहे। माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याशीही त्यांची चांगलीच जवळीक आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घनसावंगीमध्ये हिकमत उढाण यांच्या विजयामध्ये रवींद्र तौर यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। सर्वसामान्य माणसाचा विकास हे ध्येय ठेवून रवींद्र तौर व त्यांच्या पत्नी किरण तौर काम करतायत। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांनी दौरा केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यासंबंधी निवेदन दिलं। याबरोबरच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळावा म्हणूनचं काम असो किंवा सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या विचारांचं विचारधन सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तौर दाम्पत्य करत आहे। आपल्या कुंभार पिंपळगाव परिषद गोदावरी गंगा मोठी गेलेली, तिथं गुंज असो, शिवणगाव असो, भादली असो, उकडगाव असो, राजा टाकळी असो, मंगरुळ असो, कोठी असो, मुदरगाव असो आणि भोगगाव असो, या सगळ्या परिसराला गोदावरीला मागच्या वेळेस आलेला पूर, त्याच्यामुळे ज्या लोकांच्या परिस्थित्या बिघडल्या, गावात पाणी शिरलं, शेतात पाणी शिरलं, या सगळ्यांना अशा परिस्थितीत मदत करावी, त्यांच्या सहानुभूतीपूर्वक त्यांच्याकडे जावे, त्यांना काय अडचणी त्या सोडवण्याचा प्रयत्न मी स्वतः माझ्या सर्व कार्यकर्त्यासह केलेला आहे। हे सगळं करत असताना मी ह्या लोकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपल्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय सौ
पंकजाताई मुंडे यांना निवेदन दिलं, त्यांना इकडची पाहणी करण्यासाठी आणलं. त्यावेळेस या मतदारसंघाचे आमदार हिकमतदादा उढाणसाहेब स्वतः उपस्थित होते. हे सगळं करत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांना सुद्धा निवेदन दिलं. कुंभार पिंपळगावचं प्राथमिक आरोग्य केंद्र ते बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होतं, त्याचं काम पूर्ण झालं नव्हतं. परंतु माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांनी मला जिल्हा नियोजन मंडळाचं सदस्य केल्यानंतर मी तो जिल्हा नियोजन मंडळाच्या मीटिंगमध्ये प्रश्न उपस्थित करून आवाज उठून त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम पूर्ण केलं आणि त्याच्या उद्घाटनासाठी सुद्धा मी होतो. त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे 40 खेड्याला आरोग्याची सुविधा देण्याचं काम ते प्राथमिक आरोग्य केंद्र करतं. रवींद्र तौर व किरण तौर यांनी सामाजिक काम करीत असतानाच त्यांच्या मुलांना देखील चांगलं घडवलंय. त्यांची दोन्ही मुलं आणि सुना उच्च शिक्षित आहेत. मोठा मुलगा डॉक्टर सूरज सिंह MD मेडिसिन असून त्यांचं जालना शहरात ओजस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी आरोग्य शिबिरं घेऊन त्यांना उपचार दिले जात आहेत. दुसरा मुलगा धीरज सिंह लंडनमध्ये नोकरी करतोय. तिथं सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करून साता समुद्रापार महाराजांचे विचार रुजवण्याचं काम त्यानं केलंय. रवींद्र तौर यांच्या पत्नी किरण तौर या स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक कार्य करतायत. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण करण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम ते करतायत. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राजा टाकळी गटातून त्या इच्छुक आहेत. जालन्यामध्ये मोठं ओजस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या योजना लागू केलेल्या आहेत आणि त्या महात्मा फुले योजना असो, इतर कॅशलेस योजना असो, या योजनेतून ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य रुग्णांना फायदा होतो आणि याचा मला सार्थ अभिमान वाटतो. ही सेवा करण्याची संधी माझ्या परिवाराला मिळाली. हे सगळं करण्यात सुद्धा माझी मिसेस सौ किरण रवींद्र तौरची चांगली साथ मिळालेली. माझा मुलगा लंडनमध्ये साता समुद्रापलीकडे जाऊन सुद्धा आपल्या भारताचं आणि आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती, पुण्यतिथी, शिवराज्याभिषेक, संभाजीराजेंची जयंती ही तिथं लंडनमध्ये जाऊन तो साजरी करतोय आणि महाराष्ट्राची प्रेरणा लंडनच्या लोकांना सांगतोय. कुंभार पिंपळगावसारख्या शहरात स्वामी समर्थ केंद्र उभा करण्याचं काम तिने केलं. त्या केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या लेकरावर संस्कार व्हायला लागले, परिसरातल्या लोकांवर संस्कार व्हायला लागले, महिला त्याच्यात गुंतून घेत राहिल्या. सो किरण रवींद्र तौरच्या माध्यमातून तिथं बचत गटाचे चांगले काम उभा केलेलं आहे. बचत गटाच्या कामातून आज ग्रामीण भागात पुरुष मंडळीजवळ जेवढे पैसे नाहीत पुरुष मंडळीकडे, तेवढे बचत गटाच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करण्याचं काम आणि पैशाचं चांगलं नियोजन करण्याचं काम महिलाच्या माध्यमातून माझी पत्नी करत आहे. माझा परिसर कुंभार पिंपळगाव परिसर असो, घनसंगी तालुका असो, ह्या घनसंगी तालुक्यातील राजा टाकळी जिल्हा परिषद सर्कल असो, गोदाकाठचे बरेच प्रश्न आज प्रलंबित पडलेले आहेत. आपल्या गावा शेजारी गंगा आहे, तिला पाणी पिता येत नाही कारण तिथं घाट बांधलेला नाही. ते घाट बांधण्याचं काम माझं एक स्वप्न आहे. असे अनेक प्रश्न आहेत. सुशिक्षित बेकाराला कामधंद्याला लावणं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, शेतीविषयी चांगलं उत्पन्न काढणारे शेतकरी आहेत, तरुण पोरं हे शेतीकडे आलेले आहेत, परंतु त्यांना एक योग्य मार्गदर्शन आम्ही देण्याचं काम करू. आणि मला नाद आहे काम करण्याचा. मी अन्यायाविरुद्ध लढा केलेला आहे आतापर्यंत. मी संघर्षातून आलेला कार्यकर्ता आहे, सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. म्हणून माझ्या सामान्य कुटुंबातल्या तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करीन. हे सगळं करण्यासाठी मला एकदा राजकारणात निवडून येणं माझ्या पत्नीच्या माध्यमातून गरजेचं आहे. कारण कुंभार पिंपळगाव परिसरात, राजा टाकळी परिसरात तरुण कार्यकर्त्याची टीम मोठी आहे, परंतु नेत्याच्या नेतृत्वाखाली ती टीम काम करत आहे. ज्याला स्वतःचं व्हिजन आहे तो माझ्यासारखा कार्यकर्ता बाजूला पडू नये म्हणून उद्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीत मला संधी देण्याची पत्नीच्या माध्यमातून तुम्ही कृपा करावी, एवढीच मी माझी आपल्यासमोर मागणी करतो. जालना जिल्ह्यातील घनसावंगीमधील रवींद्र तौर व किरण तौर यांनी त्यांच्या कार्यातून समाजाशी असलेली नाळ अधिक घट्ट केली आहे. येणाऱ्या काळात या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांचा संकल्प आहे. तुम्हाला रवींद्र तौर व किरण तौर यांच्या कार्याबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि हा व्हिडिओ लाईक करून तो शेअर करा. फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.